बाबूराव, चहा द्या ना प्लीज. बाबूराव. अगं गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. पण काय तू काय करतेस इथे? घे घे सांगते. अगं घरी असताना ना रोज आईच्या मध्ये आणि माझ्यामध्ये स्पर्धा असायची. कोण लवकर उठतं आणि चहा करतंय. इथे आल्यापासून चहा करणंच झालं नाहीये ग. म्हटलं सकाळी उठूया आणि सगळ्यांसाठी आधी चहा करूया गरम गरम. वा, मस्त झालाय. थँक्यू. विक्रांत, अनुजा, अन्म्या, टिक्का, बाबूराव आणि सतीश. कशाला सकाळी सकाळी त्या सत्याचं नाव घेते ग? का डोक्यात गेलाय ना माझा? त्याचं नाव घेतलं तरी चिडचिड होतीये माझी. रोहिणी शांत हो ना. हे बघ जाऊ दे आता. हा तू इतका विचार नको करूस. ऐक माझं. अगं किती विचार करायचा नाही म्हणलं तरी असं कोणी नाव घेतलं किंवा तो समोर आला की डोक्यात एवढा तरी विचार येणारच ना. मला कळतंय तुझं म्हणणं, पण हे बघ सतेज बद्दल आपल्याला असं काहीतरी कळलंय म्हणून आपण असे रिॲक्ट होतोय ना. त्याची बाजू आपण ऐकूनच घेतली नाहीये आणि अशी त्याची बाजू ऐकून न घेता पटकन रिॲक्ट होणं चुकीचं नाही का वाटत तुला? अगं जरा जास्तच मारलेस विकी. आता नाही सोडणार तुला. या बाबूराव शेठ या. मोठ्या मोठ्या बाता मारत होतात तुम्ही. काय तर म्हणे मी खवीस आहे, 2-2 मर्डर केलेत. सांगितलेलं एक काम धड जमलं नाही तुला. अगं असं कसं जमेल मला? एवढं सगळं होऊन विश्वास ठेवू मी त्याच्यावर? ताईने त्याने चक्क मारण्याचा प्रयत्न केलाय मला. विकी जर वेळेत आला नसता ना तर आज मी. हे बघ मी समजू शकते त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची तुझी मनस्थिती. मी अगदीच समजू शकते ग. तू स्वतःला त्रास नको करून घेऊस बघू. हा हे बघ जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तो शांत डोक्याने घे. त्या ग्रुपमध्ये सतेज असा एकटाच आहे ज्याच्यावरती प्रत्येकाने कधी ना कधीतरी संशय घेतलाय. त्याचा अर्थ असा नाही ना होत की प्रत्येक वेळेला त्याचीच चूक असेल. अगं हे बघ काय बोलतेस तू? रोहिणी अनेक वेळेला असं झालंय की चूक आपली होती आणि ती आपल्याला नंतर लक्षात आली आहे. कदाचित आत्ताही असंच काहीतरी असू शकेल ना. तेच तर म्हणतोय ना. दिसतं तसं नसतं कधीच. कोणाबद्दल बोलते तुम्ही? मी तुला विकीची सुपारी देतोय म्हटल्यावर विकी बद्दलच बोलणार ना. तो इथे सगळ्यांचा देव बनून फिरतोय पण मला त्याचा खरा चेहरा माहितीये. खेळ खेळतोय तो मुद्दाम माझ्या विरोधात. का विचार? आता तुम्हीच सांगा ना. सगळ्यांसमोर माझी इमेज डाऊन करायला. एवढा राडा करण्याची काहीच गरज नव्हती त्याला. पण शांत बसेल तर तो विकी कसला? ठीक आहे, त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं ना. तो त्याचा डाव खेळला. आता मी माझा डाव खेळणार आणि असा खेळणार की विकीची विकेट गेली पाहिजे. मी काय सांगतोय तुला कळतंय ना? आम्हाला कळते पण पण नाही आणि बिन नाही. विकीचा विषय संपला पाहिजे आता आणि त्या बाबतीत मला तुझी कुठलीही कारण ऐकायची नाहीये. नाही तुला माझं ऐकावंच लागेल. हे बघ प्रत्येक वेळेला आपण ज्याला गुन्हेगार समजतो तोच गुन्हेगार आहे असं नाही ना होऊ शकत. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचंय सत्याच्या बाबतीतही तो सतेज खोटं वागतो, कधी कधी स्वार्थी वागतो.
हे मला एकटीलाच नाही, आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे रोहिणी. पण म्हणून सतेज कोणाचा खून करेल असं खरंच वाटतं का ग तुला? एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ ना. वाव, नाही कमाल आहे हा. एवढं सगळं घडून तुमच्या डोळ्यांसमोर झालंय हा सगळं, तरी कशी काय का तुम्ही सत्याची बाजू घेऊ शकता? आणि असेल तो तुमचा मित्र, सॉरी पण माझा अजिबात विश्वास नाही त्याच्यावर. माझा आता इथे कोणावरच विश्वास नाहीये. आणि तसंही मी सगळ्यांसाठी वाईटच आहे ना. आत्ता नाही, आधीपासूनच आहे. मग उगाच कोणाच्या भल्याचा विचार करण्यापेक्षा वाईटाचा विचार केला तर काय बिघडतंय? तर सगळं ठीक आहे, पण काय बोलू नको रे आता. मी जे बोललोय ते फायनल आहे. विकीचा विषय संपला पाहिजे आणि त्याचसाठी मी तुला पैसे देतोय, कळतंय? दिशा उजेडी जमायचं नाही हो. आणि ते विकी शेठ अहो सारखी कावल्यासारखी नंदर ठेवून इकडे तिकडे फिरत असतो. बरोबर आहे, पण मी ओळखतो ना त्याला. त्याला कसं गाठायचं आहे मला माहिती आहे. तू फक्त तुला हे काम जमणार आहे का नाही जमणार एवढं सांग. जमणार? खवीस आहे, साधा सुद्धा खवीस नाही, सातपाटीचा खवीस आहे. बघीन बघीन आणि टाकीन तो व्हालफाटून तुझ्या विकी शेटला. पर जरा काम डेंजर आहे. 2 लाखात नाही जमायचं हो. जमत असेल तर सांगा, नाही तर आम्ही चाललो. थांब थांब थांब. 2 लाखात जमणार नाही. मग किती पाहिजे? अजून ठीक आहे, दिले. पण मग आजच्या आज विकीचा गेम झाला पाहिजे. हं? काम झालाच म्हणून समजा. काय तू पण पोपट केला माझा. हे पण जे मी तेव्हा कॉलेजला असताना मला जेवढं मूर्ख समजायचो त्यापेक्षा जरा जास्त मूर्ख होतं का तू? होतास? हं? अजूनही मूर्खच आहे सणम्या. हो ना. ए अनुजे, सायली, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अगं तिथे का उभी आहेस? ये ना बस. नाही, तुमचं काही महत्वाचं बोलणं चालू असेल तर मी जाते बाहेर, काहीच प्रॉब्लेम नाही. मी बाहेर बसून चहा पेन. चालन ना. ना नाही नाही, असं काही बोलत नव्हतो आम्ही. ए नवटंकी, बस इथं. थँक्यू. हे घे हळम्या. ए लक्ष कुठे आहे? अगं नाही चहा. ना. नाही तसं काही असेल तर मी जाते बाहेर बसते. खरंच मला काही प्रॉब्लेम नाही. हा सांगा मला. येडी आहे काय? मला कळलेलं आहे, सगळं काही समजलेलं आहे. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मला समजलेलं आहे. तुला काय कळलंय? काय म्हणजे? जे तुम्ही आता बोलत होता ते. विक्रांत, तुला खरंच काही माहितीये का? उगाच या दोघांची खेचायची म्हणून चाललंय तुझं हे सगळं? हा अरे चेष्टा कसली, खरंच कळलंय. तुम्ही जे काही बोलत होता ना मला समजलेलं आहे. मला सांग हणम्या, की हरकत नाही. कॉलेजमध्ये असताना तू आणि अनुजा, बोल ना अनुजा. ए विकी का बस. कॉलेजमध्ये असताना तू आणि अनुजा एकदा तुम्ही शॉपिंगला गेला होता ना? काय? हो गॉड विकी, हलतोयस तू? दे ना ठोसा असा. हो ना, उगाच घाबरवत होतास. मग तुम्हाला काय वाटलं? अनु, तो कॉलेजपासून असाच आहे. अगं माझ्याशी बोलता बोलता पण मध्येच थांबायचा. काही कळ. हो का? अरे काय दिवस होते यार ते. तुला आठवते मी मँडी आणि टिकेची शाळा घेतली होती? अरे आठवतं ना. कसा इसरेन तो दिवस.
सावन बाल जातो काशीला, जातो जातो काशीला. मी माझे बाय हा सुरा माझ्याच खिशात होता आणि रातभर मी ह्या कुशीवर त्या कुशीवर बोलत होतो. थोरले बाय धाकले बाय तू मला वाचीलस हो, तर काय झाला असता बाबूरावचा कल्ला नसता हो. काय चाललंय? काय नाही, सुरा माझ्या खिशात राहिला होता ना. सुरा नाही बोल. सुरा माझ्या खिशात राहिला होता, तो मी इथं ठेवतो. काय गावला तर कंदाल व्हायची ना. चल बाहेर चल. जोपर्यंत विकीचा गेम वाजत नाही तोपर्यंत हा सुरा हातातनं खाली ठेवायचा नाही. हा सत्यशीठ, हे बघा, मी इथे ना जो आहे ना तो तुमच्या लोकांचा जेवण बनवायला मी इथे आहे. मी काय फुल टाइम मर्डर नाही हो. जेव्हा मला काय मी तुमचं जेवण करून झालं तर माझं येल गावल त्याच्यात मी भॉस्का भॉस्की करीन ना. बाकीची कामं गेली उरत. मी जे सांगतोय तेवढंच ऐकायचं आणि तेवढंच करायचं. हे बघ, मी त्याला आता बाहेर घेऊन येणार आहे. त्याला बोलण्यात गुंतवतो. तू इथे चाकू घेऊन लपून राहा दाराच्या मागे. मी तुला थोड्या वेळाने इशारा करेन. तो इशारा दिसला की लगेच बाहेर यायचं. सपासप 2-3 वार करायचे. 2-3 वारांमध्ये काम संपलं पाहिजे. हा भाऊ पण तू आता मी सांगतोय तेवढं ऐक. जा ना. तुम्हाला आता तरी पटलं ना, तेव्हा माझी काहीच चूक नव्हती. हा हा हणम्या ह्याची चूक होती आणि त्यामुळे माझं पण आय कार्ड जप्त झालं. 3 दिवस त्या सरांच्या मागे आम्ही फिरत होतो. हो गोले सर आयडी द्या ना, सर आयडी द्या ना, सर. पण गाईज, काय सॉलिड दिवस होते ना ते. हो ना, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत कॉलेजच्या. आपल्या फक्त आठवणी नव्हत्या, धमाल मस्ती मजा अशा आठवणी होत्या. बरी आहेस ना आता? हो, कालच्या पेक्षा खूपच बरी आहे. विकी, बोल ना. ये ना जरा बाहेर बोलायचं. माझ्याशी चल बोलूया. काय झालं काय? बाहेर ये. काय झालं बोल ना. मला माफी मागायची आहे तुझी. माफी कशाबद्दल? मी रोहिणीच्या बाबतीत जे काही केलं ते जरा अतिच केलं. असं काही करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं, पण मी तसं नाही केलं. आय एम रिअली सॉरी. तुला जमलं तर मला माफ कर प्लीज. मी सुद्धा जरा जास्तच रिॲक्ट झालो. मला तुला समजून घ्यायला हवं होतं.
आय एम सॉरी. पुन्हा असं नाही होणार. मी काय काय रे काय सतेज सावकाश. थांब 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 थांब. हा पाणी आणतो थांब. आलो 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 थांब. घे रे हे धर. पी पी पाणी पी. वाटतंय बरं. ओके बोल ना काय बोलायचं होतं. काही नाही रे. मी हे म्हणत होतो की तू माझ्या बाबतीत जे काही वागलास ते अजिबात चुकीचं नाही. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांनी हेच केलं असतं. कोणालाही असंच वाटलं असतं की मी रोहिणीला मारायला चाललोय. पण विकी प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी चिडतो, भांडणं करतो, मारामाऱ्या करतो, पण कोणाला मारून टाकण्याचा विचार नसतो रे माझ्यामध्ये. अरे ठीक आहे नाही. त्यावेळी रागाच्या भरात मी तुला जरा जास्तीच मारलं. आय एम सॉरी. आणि मी हात उचलला त्यामुळे हणम्यानेही हात उचलला. त्यालाही तू माफ कर. नाही अरे त्याचा अजिबातच काही दोष नाहीये. त्याने हेच केलं असतं. मी तर लाथाबुक्क्याने तुडवलं असतं रे समोरच्याला. मी बोलतो हन्म्याशी. मी समजावतो त्याला. रोहिणीला पुन्हा एकदा सॉरी म्हणायचं. रोहिणीची काळजी नको करू. मी समजावीन तिला. पण त्याआधी तू बोलशील का तिच्याशी. हो हो तू तिचं टेन्शन घेऊ नको. बोलतो तिच्याशी. तिची अवस्था वाईट आहे रे सध्या. पण ती समजून घेईल. हा माझ्यावर विश्वास ठेव. मी बोलीन तिच्याशी. समजाव तिला प्लीज. हो खूप गैरसमज आहेत काय तिला माझ्याबद्दल. पण मी समजावेन तिला. तू काळजी नको करू. झालंय बोलून. हो हे बघ मी. बाबूराव चाकू का धरलाय असा. बाबूराव चाकू खाली ठेव. बाबूराव चाकू खाली टाक. सोड. बाबूराव 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 खाली टाक. खाली. सध्या बाबूराव बाबूराव अरे बाबूराव काय बसला. बाबूराव सत्या नीच माणूस आहे. मारला नादाला लागू नको. बाबूराव 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 मारू नको. बाबूराव बाबूराव मी बाबूराव 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 सोडू नको. बाबूराव बाबूराव मारू नको. बाबूराव बाबूराव माझा ऐक. बाबूराव मार. बाबूराव 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 मार. बाबूराव याचा ऐकू नकोस. बाबूराव सत्या तुझ्यासारखा नीच माणूस मी पाहिला नाही. तुला सोडणार नाही मी. काय करशील रे तू. काय करशील मला. हा काय करशील. सॉरी.
मी म्हटलं होतं ना तुला, हा बाबूराव फक्त बाता मारतो, हा कोणाचा खून वगैरे नाही करू शकत. पटलं? पण मग जर तो बाबूराव नाही तर ही तिसरी व्यक्ती कोण आहे? ती तिसरी व्यक्ती कोण आहे ते शोधायला लागेल आता.